नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज मायबो 111 मायक्रोबायोलॉजीचे इम्पॉर्टन्स क्वेश्चन पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरू करूया आपण मायक्रोबायोलॉजीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे की डिफाईन फंगस अँड राईट कॅरेक्टर्स अँड इट्स सुटेबल डायग्रॅम. फंगसची डेफिनेशन लिहून त्याचे कॅरेक्टर्स आणि त्याची डायग्रॅम लिहायची आहे. दुसरा आहे डिफाईन बॅक्टेरिया अँड एक्सप्लेन जनरल स्ट्रक्चर्स ऑफ सेल विथ डायग्रॅम. बॅक्टेरियाची डिफिनेशन लिहून त्याचं जनरल स्ट्रक्चर ऑफ सेल एक्सप्लेन करायचं आहे विथ डायग्रॅम काढून. 3 नंबरचा प्रश्न डिफाईन बिटवीन प्रोकॅरिओटिक सेल आणि यूकॅरिओटिक सेल. चौथा प्रश्न आहे डिफाईन मायक्रोबायोलॉजी, राईट इट 5 बेसिक अप्लाइड एरिया ऑफ मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीची डेफिनेशन लिहून त्याचे 5 बेसिस अप्लाइड एरिया मायक्रोबायोलॉजी लिहायचे आहेत. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे डिफाईन बिटवीन ॲनिमल किंगडम आणि प्लांट किंगडम. तर ॲनिमल किंगडम आणि प्लांट किंगडमची डेफिनेशन लिहायची आहे. सहावा प्रश्न आहे डिफाईन दी व्हायरसेस विथ कॅरेक्टर्स अँड इट डायग्रॅम. व्हायरसचे डेफिनेशन लिहून त्याची कॅरेक्टर लिहायचे आहे डायग्रॅम काढून. त्यानंतर डेफिनेशनमध्ये ॲक्टोशिओइस, 2 नंबरला फंगायस्पोअर, 3 नंबर मायकोलॉजी आणि मायक्रोस्कोप याच्या डेफिनेशन विचारल्या गेल्या होत्या. तर मित्रांनो, याचे तुम्ही आन्सर तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या PDF मध्ये तुम्हाला भेटून जातील. तर मित्रांनो, त्याचबरोबर आपला दुसरा प्रश्न आहे डिफाईन मायक्रोबायोलॉजी, एक्सप्लेन दी स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी इन ॲग्रिकल्चर अँड अलाइड फील्ड विथ सुटेबल एक्झाम्पल. मायक्रोबायोलॉजीची डेफिनेशन लिहून त्याची स्कोप आणि इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी इन ॲग्रिकल्चर अँड अलाइड फील्डमधले लिहायचे आहेत ते एक्झाम्पल लिहून. 2 नंबर गिव ब्रीफ अकाउंट्स ऑन कोच पॉस्ट्युलेट. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन प्रोकॅरिओटिक अँड युकॅरिओटिक मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सेल. चौथा प्रश्न आहे डिफाईन बॅक्टेरिया अँड एक्सप्लेन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॅक्टेरियल सेल. पाचवा गिव दी मेजर कॉन्ट्रीब्युशन ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट. पहिला अँटॉन व्हॅन ल्युव्हेनहुक, 2 नंबर लॉईस पॉस्चर, 3 नंबर रॉबर्ट हुक आणि चौथा वॅक्समन. याचे तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट या सायंटिस्टचे मेजर कॉन्ट्रीब्युशन लिहायचे आहेत. त्याचबरोबर डिफाईन दी टर्म्स ऑफ सायकोलॉजी. 2 नंबर हु इज फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी इन दी वर्ल्ड. प्लांट पॅथॉलॉजीचा वर्ल्डमधला फादर कोण आहे. व्हायरसची डेफिनेशन आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश. हे IMP क्वेश्चन आहेत. तर मित्रांनो, हे आपले क्वेश्चन पेपर आहेत. याच्यामधून पण आपण IMP पाहूया. पहिली डेफिनेशन आहे द टर्म्स ऑफ रायझोस्पियर वॉज कॉइन बाय डॅश डॅश. ए मास ऑफ हायपा इज नोन ॲज द मायसेलियम. त्याचं उत्तर आहे पेनिसिलिन इज डिस्कवर बाय डॅश डॅश अलेक्झांडर फ्लेमिंग. याचं उत्तर आहे व्हायरसेस रेप्लिकेट बाय मीन्स ऑफ डॅश डॅश ट्रान्स्क्रिप्शन ऑब्लिक mRNA प्रोडक्शन. याचं उत्तर आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी आर ऑल्सो नोन ॲज दी सायनोबॅक्टेरिया. दी स्टडी ऑफ अल्गी इज नोन ॲज दी फायकोलॉजी और अल्गोलॉजी. त्याचनंतर सेक्शन B मायकोलॉजीची डेफिनेशन. द स्टडी ऑफ द फंगाय आर कॉल्ड ॲज द मायकोलॉजी. त्यानंतर डायझोट्रॉफ्सची डेफिनेशन, मेसोफिलची डेफिनेशन, फिलोस्फेअरची डेफिनेशन. त्यानंतर SA व्हॅक्सन त्याचं सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन लिहायचं आहे. लॉईस पॉस्चर सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन, NV जोशीचं सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन, प्रोफेसर मिलर डेट याचं पण सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन लिहायचं आहे. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी डेफिनेशन, त्याचे इनलिस्ट ब्रँचेस आणि स्कोप आणि इम्पॉर्टन्स इन ॲग्रिकल्चर फील्ड अँड अलाइड फील्ड. त्यानंतर रायझोबियम बॅक्टेरियल ग्रोथ कर्व लिहायचे आहेत.
जेनेटिक रिकॉम्बिनेशनची डेफिनेशन, त्याचे इन लिस्ट, प्रोकॅरियोटिक सेल युकॅरियोटिक सेलचा डिफरन्स बिटवीन, हा पण IMP आहे. त्याचबरोबर बायोफर्टिलायझरची डेफिनेशन, बायोफर्टिलायझरचे रोल्स, रायझोस्फिअरची डेफिनेशन, रायझोस्फिअरचे फॅक्टर्स, इंग्लिश टाइप्स हे. तर मित्रांनो, हे सारे संपूर्ण प्रश्न IMP आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या असाइनमेंटमधले प्रश्नही तुम्ही करू शकता. असाइनमेंटमधले क्वेश्चनसुद्धा IMP असतात. या व्यतिरिक्त जर असाइनमेंटमध्ये जर वेगळे क्वेश्चन असतील तर तेही तुम्ही करून जा मिड टर्मसाठी. तर मित्रांनो, याचे PDF मी तुम्हाला आपल्या स्टडी गाईडच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी सेंड करेल. तर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.